कालच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड आणि व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ हे दोन पॉईंट बघितलेत. व्हेरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड त्याचा फॉर्म्युला काय सांगा. जी एच इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन आर. आणि डेप्थसाठी फॉर्म्युला काय. जी डी इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. ओके. आता याच्यावरून आपल्याला काय समजतं की डेप्थ इन्क्रीज झाली की ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. त्यानंतर हाईट इन्क्रीज झाल्यावर डिक्रीज होते, बरोबर. आणि सेंटरला किती असते, 0. इनफायनाईट हाईटला किती असते, 0 असते का, नाही. त्यानंतर ग्राफ आपण प्लॉट केला होता. त्या ग्राफमध्ये डेप्थसाठीचा जो ग्राफ आहे तो कसा येतो, स्ट्रेट लाईन येतो. आणि हाईटसाठी जो ग्राफ आहे तो कसा येतो, कर्व शेपमध्ये येतो. त्यानंतर हाईटच्या स्क्वेअरला प्रपोर्शन कसं असतं, इनवर्स. आणि डेप्थला कसं असतं, इनवर्स. ओके. इथपर्यंत बघितलं होतं आणि एक एक्झाम्पल बघितलेलं होतं आपण. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे व्हेरिएशन ऑफ जी. व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड हा पॉईंट तुम्हाला 10th मध्ये होता का. व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड होता. मग लॅटिट्यूड म्हणजे काय सांगा मला. लॅटिट्यूड म्हणजे काय असतं, होता ना पॉईंट, नव्हता. लॅटिट्यूडचा पॉईंट अल्टिट्यूडचा, अल्टिट्यूडचा होता, डेप्थचा होता, लॅटिट्यूडचा नव्हता. हां. आता लॅटिट्यूड म्हणजे काय असतं बघा. बघा ही आहे अर्थ. हा काय असेल, अर्थचा सरफेस असेल. आणि ही जी अर्थ आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. हा जो पॉईंट आहे हा थोडासा समजायला डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष व्यवस्थित पाहिजे. बघा अर्थ काढलेली आहे इथं आपण. आणि ही जी अर्थ आहे याचं रोटेशन कसं असणार आहे, असं असणार आहे ना. म्हणजे कसं, वेस्ट टू ईस्ट. अर्थचं रोटेशन कसं असतं, वेस्ट टू ईस्ट असतं. आता सपोज मी इथे एखादा पॉईंट घेतला, अर्थच्या सरफेसवर इथे एखादा पॉईंट आहे, तर तो अर्थसोबत कसा रोटेट होणार आहे, असा रोटेट होणार आहे ना. म्हणजे त्याचं स्वतःचं काय असेल, असं सेपरेट एक सर्कल असेल आणि या सर्कलमध्ये तो काय होणार आहे, असा रोटेट होणार आहे. ओके. त्यानंतर सपोज मी इथे एखादा पॉईंट घेतला, अर्थच्या सरफेसवर इथे एखादा पॉईंट आहे. अर्थ जेव्हा गोल फिरणार, रोटेट होणार, त्यावेळेस हा जो पॉईंट आहे हा सुद्धा काय होणार आहे, रोटेट होणार आहे, बरोबर. आणि तो सुद्धा स्वतःच्या एका वेगळ्या सर्कलमध्ये काय होणार आहे, रोटेट होणार आहे. येतं लक्षात सगळ्यांच्या. बघा हा चॉक आहे. सपोज मी इथे एखादा डॉट काढला, पेननी डॉट काढला आणि ह्या चॉकला असं गोल फिरवलं, तर तो डॉट जो आहे ना, इथं काढला असेल तर ह्या सर्कलमध्येच फिरणार आहे, वर काढला असेल तर वरच्या सर्कलमध्येच फिरणार आहे, बरोबर. मग सेम तसंच इथे आपण काय घेतली, अर्थ घेतली. अर्थच्या सपोज इथं पॉईंट घेतला एखादा, तर तो जो आहे तो अर्थसोबत या सर्कलमध्ये रोटेट होईल. आणि सपोज इथे एखादा पॉईंट घेतला तर तो वरच्या सर्कलमध्ये रोटेट होणार आहे. आता हा जो सेंटर असेल हा अर्थचा सेंटर असेल आणि तो सेंटर जो आहे त्याला आपण नाव देऊया ओ. आणि इथे जो सेंटर आहे हा सेंटर कुणाचा आहे, तर इथे असणारा पी हा पार्टिकल कोणता घेऊया आपण, पी घेऊयात. तर हा जो पार्टिकल आहे हा ज्या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होणार आहे त्या सर्कलचा सेंटर काय असणार आहे, ओ डॅश. बघा ओ म्हणजे कुणाचं सेंटर आहे, तर अर्थचा सेंटर आहे. ओ डॅश कुणाचं सेंटर आहे, तर हा पी पार्टिकल ज्या सर्कलमध्ये, स्मॉल सर्कलमध्ये रोटेट होणार त्या स्मॉल सर्कलचा सेंटर म्हणजे काय असणार, ओ डॅश असणार आहे. त्यानंतर याला सपोज मी इथे जॉईन केलं तर ही काय झाली, अर्थची रेडियस झाली. आता मी इथे जॉईन केलं तर ही सुद्धा काय झाली, रेडियस झाली ना. आता मी ह्याला इकडे एक्सटेंड करते. मग हा एक्सटेंड केल्यावर काय तयार झाला, पोझिशन वेक्टर, बरोबर आहे की नाही. एक्सटेंड केला मी आणि त्याला पुढे ॲरो काढला तर तो काय रिप्रेझेंट करतो, पोझिशन वेक्टर, जो काय रिप्रेझेंट करेल, पार्टिकल पीची पोझिशन कुणापासून, अर्थच्या सेंटरपासून. ओके. त्यानंतर आता हा छोटा सर्कल आहे त्याची ही रेडियस असेल, बरोबर. आणि याची रेडियस जी आहे स्मॉल सर्कलची ती काय असेल, स्मॉल आर असेल. आणि मोठ्या सर्कलची ही जी रेडियस आहे ती काय असेल, कॅपिटल आर. म्हणजे ही सुद्धा काय असणार, कॅपिटल आर.
येतं लक्षात सगळ्यांच्या? बघा डायग्रॅम एकदम सगळी ड्रॉ केली तर लक्षात येणार नाही मी काय काय केलंय. स्टेप बाय स्टेप समजतंय ना सगळ्यांना? त्यानंतर आता सपोज मी इथे हा ॲक्सिस काढला. अर्थला किती ॲक्सिस असणार? 2 ॲक्सिस. कोणते 2 ॲक्सिस? इक्वेटर एक असतो आणि पोलार ॲक्सिस एक असतो, बरोबर? एक पोल आणि दुसरा इक्वेटर. आता अर्थचं रोटेशन हे कोणत्या प्लेनमध्ये असतं सांगा मला? इक्वेटोरियल प्लेनमध्ये असतं, बरोबर? हा काय आहे? इक्वेटर आहे आणि हे काय आहेत तर पोल आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आता अर्थचं रोटेशन वेस्ट टू ईस्ट आहे, म्हणजे कोणत्या प्लेनमध्ये आहे? इक्वेटोरियल प्लेनमध्ये आहे. ओके. आता ज्या वेळेस अर्थ इक्वेटोरियल प्लेनमध्ये रोटेट होतीये त्यावेळेस इथं असणारा जो पार्टिकल आहे त्यानं, म्हणजे त्याचा जो हा पोझिशन वेक्टर आहे त्यानं इक्वेटरसोबत जो इथे काही अँगल तयार केलेला आहे तो अँगल म्हणजे असतो लॅटिट्यूड. अँगल म्हणजे काय असणार आहे? लॅटिट्यूड असणार आहे. आता इथे अँगल कुणाचा घेतोय आपण? तर पोझिशन वेक्टरचा. पार्टिकलचा काय घ्यायचा? पोझिशन वेक्टर. आणि त्या वेक्टरनी कुणासोबत अँगल केलाय? इक्वेटरसोबत. तो जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं? लॅटिट्यूड असं म्हणायचं. समजलं? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लॅटिट्यूड म्हणजे काय हे माहिती पाहिजे. काय असेल लॅटिट्यूड? अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल ऑन द सरफेस ऑफ अर्थ विथ इक्वेटर इज कॉल्ड ॲज द लॅटिट्यूड. समजलं? आता थीटा हा त्याचा सिम्बॉल आहे. अँगल आहे त्याचं एसआय युनिट काय असणार आहे? रेडियन असणार आहे. आता सपोज इथं अँगल थीटा असेल तर हा सुद्धा अँगल किती झाला? थीटा असणार ना. येतं लक्षात? आता बघा हा इथला पार्टिकल जो आहे पी पार्टिकल या सर्कलमध्ये काय होणार आहे? रोटेट होणार आहे. सर्कलमध्ये रोटेट होत असताना त्याच्यावर कोणतं फोर्स ॲक्ट होत असणार? सेंट्रिपिटल फोर्स. कोणतं फोर्स ॲक्ट होणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हे कोणत्या लाईनवर ड्रॉ केलं जातं? कुठे असतं सेंट्रिपिटल फोर्स? अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, बरोबर? रेडियसवर असतं आणि टुवर्ड्स द सेंटर असतं. म्हणजे जेव्हा पार्टिकल हा सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्यावेळेस त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतं आणि ॲक्सेलरेशन जे असतं त्याला काय म्हणायचं? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि त्याच्यामुळे जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार ते ॲक्सेलरेशन म्हणजे कोणतं असणार तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे सुद्धा अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल ड्रॉ केलं जातं आणि म्हणून त्याला रेडियल ॲक्सेलरेशन असं म्हटलं जातं. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असतं? रेडियल ॲक्सेलरेशन. नावं लक्षात ठेवा. तुम्हाला सर्क्युलर मोशन या टॉपिकमध्ये ही नेम्स बघायला मिळतील. हा पॉईंट डिटेलमध्ये होईल. ओके. आत्ता काय लक्षात ठेवायचं? पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असल्यानंतर त्याच्यावर कोणतं फोर्स ॲक्ट होणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्समुळे त्या पार्टिकलचं काय प्रोड्यूस होणार? ॲक्सेलरेशन. ते जे ॲक्सेलरेशन आहे ते कुठे असणार? अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. रेडियसवर आहे म्हणून त्याला रेडियल ॲक्सेलरेशन म्हणायचं. टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणून त्याला सेंट्रिपिटल म्हणायचं. सेंट्रिपिटलचं मिनिंग काय असतं? टुवर्ड्स द सेंटर. आणि रेडियल का म्हणायचं? कारण ते रेडियसवर दाखवलं. येतं लक्षात? म्हणून त्या ॲक्सेलरेशनला 2 नावं असतील, रेडियल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आता हा जो इथं ट्रायंगल दिसतोय आपल्याला ओ डॅश आणि पी. कोणता ट्रायंगल घ्यायचा? ओ डॅश पी. हा ट्रायंगल घेतला पहिल्यांदा. ट्रायंगल ओ डॅश पी. तर या ट्रायंगलमध्ये कॉस थीटा काय असेल सांगा बरं? कॉस थीटा. इथं अँगल थीटा आहे ना, मग कॉस थीटा काय असेल? ओ डॅश पी अपॉन ओ पी. काय असेल? ओ डॅश पी अपॉन ओ पी. हा काय असणार आहे तर कॉस थीटा असणार आहे, बरोबर? आता ओ डॅश पी म्हणजे काय तर छोट्या सर्कलची रेडियस. ती काय असेल? सिम्बॉल काय त्याचा? स्मॉल आर. आता ओ पी म्हणजे काय तर अर्थची रेडियस किती आहे? कॅपिटल आर आहे. म्हणजे कॉस थीटाचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला? स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर. मग स्मॉल आर इज इक्वल टू काय असेल? कॅपिटल आर कॉस थीटा. स्मॉल आर इज इक्वल टू असेल कॅपिटल आर इंटू कॉस थीटा. हे असेल इक्वेशन नंबर 1. आता ज्या वेळेस हा पार्टिकल इथला या छोट्या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होणार आहे, आता अर्थचं रोटेशन जे आहे ते डिफरंट व्हेरिएबल स्पीडनं आहे का कॉन्स्टंट स्पीडनं आहे? कॉन्स्टंट स्पीडनं आहे. सर्क्युलर मोशन आहे ना, मग इथे कोणतं स्पीड असणार? अँग्युलर स्पीड. कोणतं स्पीड असेल? अँग्युलर स्पीड. म्हणजे अर्थचं रोटेशन हे विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड असणार आहे. कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड या डायरेक्शनमध्ये असेल ओमेगा. ओमेगा हा सिम्बॉल कुणाचा आहे? अँग्युलर स्पीडचा. आणि हे कुठून कुठे आहे? वेस्ट टू ईस्ट आहे.
ओके, ओमेगाची व्हॅल्यू कशी असेल, कॉन्स्टंट असेल. आता याच्यामध्ये मला या पार्टिकलचं पी या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणतं ॲक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, जे कशासाठी रिक्वायर्ड आहे तर त्याला या छोट्या सर्कलमध्ये फिरायचं आहे. त्यासाठी त्याच्यावर ॲक्ट होणारं जे ॲक्सेलरेशन आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ते काय असेल, ए असेल. काय असेल, ए. तर एचा फॉर्म्युला काय असेल, आर ओमेगा स्क्वेअर. ए इज इक्वल टू काय असणार, आर ओमेगा स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला कुठून आला, सेंट्रिपिटल फोर्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो फॉर्म्युला, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्सचे अजून 2 फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला 10th मध्ये झाले नाहीत. का नाही झाले, कारण अँग्युलर स्पीड हा कन्सेप्ट तेव्हा नसेल. का होता, नव्हता. त्याच्यामुळं त्या अँग्युलर स्पीडचा यूज करून जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला नव्हते. ओके, तर ते फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत 12th मध्ये. आत्ता मी सांगते ते लक्षात ठेवायचे. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, दुसरा फॉर्म्युला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर आणि तिसरा फॉर्म्युला आहे एम व्ही ओमेगा. सेंट्रिपिटल फोर्सचे हे 3 फॉर्म्युले, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम आर ओमेगा स्क्वेअर आणि एम व्ही ओमेगा. जसा डेटा आपल्याला गिव्हन असेल, व्ही दिला असेल आणि आर दिला असेल तर पहिला फॉर्म्युला वापरा, ओमेगा आणि आर दिला असेल सेकंड वापरा, आणि व्ही आणि ओमेगा माहिती असेल तर एम व्ही ओमेगा हा वापरायचा. ओके, हे 3 सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले आहेत. जर सेंट्रिपिटल फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन असतं ना, कोणताही फोर्स आपण कसं काढतो, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग इथे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू कसं लिहिणार आपण, मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. बरोबर, सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू काय असणार, मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग आता हे जे फॉर्म्युले आहेत ह्यातले सगळे मास आहेत ना, एम काढून टाका. काय काय राहिलं, इथं काय राहिलं, व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथं काय राहिला, आर ओमेगा स्क्वेअर आणि इथे व्ही ओमेगा. म्हणजे हे तिन्ही फॉर्म्युले कुणाचे झाले, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे. समजलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले. कोणते 3 फॉर्म्युले, व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा, असे 3 फॉर्म्युले असतील. त्यातला मी इथे एक फॉर्म्युला यूज केला आहे, कोणता, आर ओमेगा स्क्वेअर. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन फॉर पार्टिकल पी विच रिव्हॉल्व्स इन स्मॉल सर्कल हॅव्हिंग सेंटर ओ डॅश. काय आहे फॉर्म्युला, ए इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. आता यातला हा जो स्मॉल आर आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, आर कॉस थिटा. स्मॉल आर म्हणजे काय आहे, कॅपिटल आर कॉस थिटा. तो इथं टाकूया आपण. काय येईल मग, आर कॉस थिटा इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए. ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला, आर कॉस थिटा इंटू ओमेगा स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2. ए इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा. ओके, आता पुढे बघा, ॲक्सेलरेशन ए ह्या लाईनवर मिळालं ना आपल्याला. बघा, इथं कोणतं ॲक्सेलरेशन आहे, ए आहे. या लाईनवर कोणतं ॲक्सेलरेशन आहे, ए. आता इथं काय आहे, अर्थचा सेंटर आहे ना, अर्थचा सेंटर आहे. आता तो जो पार्टिकल रोटेट होतो की नाही, आता त्याचं ॲक्सेलरेशन वरच्या सर्कलमध्ये आहे. बरोबर, वरच्या सर्कलमध्ये आहे आणि ते कोणतं ॲक्सेलरेशन झालं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. पण ॲक्च्युली अर्थ पण काय आहे, एक स्पिरिकल बॉडी आहे ना, मग ती पण स्वतःभोवती काय होतीये, रोटेट होतीये. म्हणजे ती पण कोणत्या मोशनमध्ये आहे, सर्क्युलर मोशनमध्ये. बरोबर, म्हणजे याचं ॲक्सेलरेशन इथं पण असलं पाहिजे ना, या टुवर्ड्स द सेंटर. बरोबर, या सेंटरकडे पण असलं पाहिजे. म्हणजे या ॲक्सेलरेशनचा एक कॉम्पोनंट हा याच्यावर असणार आहे. बघा, या ॲक्सेलरेशनचा एक कॉम्पोनंट कुठे असणार, याच्यावर असणार. आणि दुसरा कॉम्पोनंट जो आहे तो कुठे असणार, टँजन्शियल असणार. लक्षात ठेवा, 2 प्रकारचे ॲक्सेलरेशन असतात, सेंट्रिपिटल म्हणजेच रेडियल आणि दुसरं असतं टँजन्शियल. कोणतं असतं, टँजन्शियल ॲक्सेलरेशन. आता टँजन्शियल आणि रेडियल याच्यामध्ये फरक काय बघा, नीट लक्ष द्यायचं. रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर ज्या वेळेस पार्टिकल हा सर्कलमध्ये रिव्हॉल्व होतो त्यावेळेस त्याचं जे ॲक्सेलरेशन असेल ते कुठे आहे, अलॉंग द रेडियस. त्याला काय म्हणायचं, रेडियल ॲक्सेलरेशन. म्हणजे ज्या वेळेस पार्टिकल हा कर्ववर मूव्ह होतो किंवा सर्कलवर मूव्ह होतो तेव्हा प्रत्येक वेळेस ॲक्सेलरेशन कोणतं असणार, रेडियल ॲक्सेलरेशन ए आर हे प्रेझेंट असणार आहे. आणि टँजन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, तर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी घेतो ना आपण, ते ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, टँजन्शियल ॲक्सेलरेशन. म्हणजे वेलॉसिटीमध्ये चेंज झाल्यामुळे
जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं ते कुठे रिप्रेझेंट केलं जातं, टँजंटवर रिप्रेझेंट केलं जातं आणि त्याला काय म्हणायचं, टँजन्शियल ॲक्सेलरेशन. म्हणजे ज्यावेळेस व्हेलॉसिटीमध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे, त्यावेळेस कोणतं ॲक्सेलरेशन प्रेझेंट असतं, टँजन्शियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट असतं. पण जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर टँजन्शियल ॲक्सेलरेशन किती असतं, 0 असतं. बघा काय सांगितलं, दोन्ही पण कळालं का, लक्ष आहे का अनुष्का? आहे, सांग. टँजन्शियल कधी प्रेझेंट, हां टँजन्शियल प्रेझेंट असणार आणि व्हेलॉसिटी 0, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तेव्हा टँजन्शियल ॲक्सेलरेशन 0 असणार आणि कोणतं प्रेझेंट असणार, रेडियल. बघा रेडियल कशासाठी नेसेसरी आहे, सर्क्युलर मोशनसाठी. टँजन्शियल कधी प्रेझेंट आहे, व्हेलॉसिटी बदलली तर, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर टँजन्शियल 0. फक्त कोणतं प्रेझेंट, रेडियल प्रेझेंट. येतं लक्षात? बघा आता एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. सपोज टर्न घ्यायचा आहे, टर्न, आणि टर्नला कॉन्स्टंट स्पीडनं टर्न घेतला तर इथे कोणता ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, फक्त रेडियल प्रेझेंट आहे. टँजन्शियल कसा असेल, 0. आता सपोज टर्नच घेतला, फक्त व्हेलॉसिटी काय केली आपण, चेंज केली, हां, तर कोणती असणार, कोणतं ॲक्सेलरेशन असेल, टँजन्शियल पण प्रेझेंट आहे आणि रेडियल पण प्रेझेंट आहे, दोन्ही पण प्रेझेंट आहेत. आता सपोज हायवेनं चालला आहे, हायवेचा रस्ता जो आहे तो कसा आहे, स्ट्रेट, अजिबात कुठेही टर्न घ्यायचा नाही, स्ट्रेट पाथवरून तुम्ही चाललाय आणि व्हेलॉसिटी जी आहे ती काय होणार आहे तर चेंज होणार आहे. बघा व्हेलॉसिटी चेंज होईल आणि स्ट्रेट पाथवर मोशन आहे, तर या केसमध्ये कोणतं ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, स्ट्रेट पाथ आहे ना, टर्न घ्यायचाच नाही आहे, मग रेडियल असेल का प्रेझेंट, नाही, रेडियल प्रेझेंट नाही. स्ट्रेट पाथवर व्हेलॉसिटी काय होतीये, चेंज होतीये, म्हणजे कोणता आहे, टँजन्शियल प्रेझेंट आहे. टँजन्शियल म्हणजेच काय म्हणतोय आपण त्याला, लिनियर ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला असणार आहे तेच म्हणजे काय असणार आहे, टँजन्शियल. फक्त ज्यावेळेस पार्टिकल असा कर्ववर मूव्ह होतो ना, कर्ववर मूव्ह होतो त्यावेळेस त्याचं रेडियल ॲक्सेलरेशन कुठे असतं, टुवर्ड्स द सेंटर, आणि टँजन्शियल कुठे असतं, अलॉंग द टँजंट. म्हणजे इथे असेल AR, इथं असेल AT. हे कळालं सगळ्यांना, टँजन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय आणि रेडियल म्हणजे काय. तर आत्ताच्या या एक्झाम्पलमध्ये अर्थ कशी रोटेट होते, विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. बरोबर, अर्थचं रोटेशन कसं आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर टँजन्शियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट असणार का, नाही. स्पीड कॉन्स्टंट असल्यावर टँजन्शियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट असणार नाही. कोणतं प्रेझेंट असेल, रेडियल प्रेझेंट असेल. आता बघा हे जे ॲक्सेलरेशन आहे, या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन या सर्कलवर आहे, छोट्या सर्कलवर, आणि ते कुठे आहे, इथं आहे, टुवर्ड्स द सेंटर, छोट्या सर्कलच्या सेंटर O' कडे आहे. आता हे ॲक्सेलरेशन 2 कॉम्पोनंटमध्ये डिव्हाइड होईल. ओके, त्याचा एक कॉम्पोनंट हा याच्यावर असेल आणि दुसरा कॉम्पोनंट याच्यावर असेल. हा जो कॉम्पोनंट आहे हा रेडियसवर आहे आणि म्हणून ह्याला AR म्हणायचं, रेडियल कॉम्पोनंट, आणि हा कॉम्पोनंट टँजंटवर आहे म्हणून हा कोणता असेल, AT. आलं लक्षात? म्हणजे या Aला आपण 2 कॉम्पोनंटमध्ये काय केलं, रिझॉल्व केलं. AR हा त्याचा एक कॉम्पोनंट झाला, AT हा दुसरा कॉम्पोनंट झाला. पण या एक्झाम्पलमध्ये कॉन्स्टंट स्पीड असल्यामुळे AT काय असेल, ॲब्सेंट असेल, इथं AT येणार नाही. बरोबर, म्हणजे AR कुठे असणार आहे तर या रेडियसवर, मोठी ही जी R आहे याच्यावर कोण असेल, AR, आणि इथं कोण असेल, A. येतं लक्षात? हे जे ॲक्सेलरेशन A आहे हे कुठे आहे, या रेडियसवर आहे, छोट्या रेडियसवर. बरोबर, आणि AR कुठे असणार आहे, या मोठ्या रेडियसवर. मग या Aचा हा कोणता कॉम्पोनंट झाला, कॉस कॉम्पोनंट. का बरं, कारण इथं अँगल किती आहे, थीटा आहे. बरोबर, म्हणजे AR हा Aचा कॉस कॉम्पोनंट आहे. बरोबर, म्हणजे AR इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, A कॉस थीटा. आलं लक्षात? AR इज इक्वल टू काय असणार, A कॉस थीटा. आता Aचा फॉर्म्युला काय बघा, R ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा. बघा इथं टाकूया आपण R ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा इंटू कॉस थीटा. मग काय आला, R ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. दिस इज AR. AR म्हणजे काय मिळालं, रेडियल ॲक्सेलरेशन. म्हणजे या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ किती आहे तर R ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा आहे. आता हा जो पार्टिकल आहे ना इथं P, त्याच्यावर कोणतं फोर्स ॲक्ट होत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
बरोबर. कोणतं फोर्स ॲक्ट होत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता त्याच्यावर ॲक्ट होणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे किती असणार? तर त्याच्या वेट एवढं असणार. बरोबर. एखाद्या कोणत्याही ऑब्जेक्टवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतं? त्याच्या वेट एवढं फोर्स ॲक्ट होतं. बरोबर. म्हणजेच याच्यावर ॲक्ट होणारं टोटल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचं वेट, आणि त्या वेटमधला थोडा कॉम्पोनंट म्हणजे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समधला थोडा कॉम्पोनंट हा कशासाठी वापरला जाईल? तर ह्याच्या या ॲक्सेलरेशनमुळे जे फोर्स प्रोड्यूस होणार आहे ते फोर्स प्रोव्हाइड करण्यासाठी यातलं थोडंसं फोर्स काय केलं जाईल? यूज केलं जाईल. म्हणजे टोटल फोर्स जे आहे त्याच्यावर ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यातलं थोडा पार्ट जो आहे तो कशासाठी यूज केला? तर हा कॉम्पोनंट प्रोव्हाइड करण्यासाठी. स्टेटमेंट कळालं का बघा? टोटल ग्रॅव्हिटेशनल फोर्समधलं थोडं फोर्स हे कुठे युटिलाइज केलं जाणार आहे? तर ॲक्सेलरेशनचा हा रेडियल कॉम्पोनंट जो आहे तो प्रोव्हाइड करण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्समधलं थोडं फोर्स काय होणार आहे? युटिलाइज होणार आहे. मग आता जर युटिलाइज केलं गेलं तर जे इफेक्टिव्ह फोर्स आहे म्हणजे टोटल फोर्समधनं हे मायनस केलं तर इफेक्टिव्ह फोर्स जे आहे ते आपण कसं लिहिणार? तर mg डॅश. mg डॅश म्हणजे काय असणार? इफेक्टिव्ह फोर्स असणार. इफेक्टिव्ह फोर्स कसं काढायचं? तर टोटल ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होतं? mg होतं. त्याच्यातून हे जे कॉम्पोनंट आहे हा कॉम्पोनंट काय करायचं आहे आपल्याला? मायनस करायचा आहे, कारण टोटल फोर्समधनं याच्यासाठी समथिंग काहीतरी फोर्स वापरलं गेलं म्हणून ते काय झालं? मायनस झालं. आता हा जो फॉर्म्युला आहे हा कुणाचा आहे? ॲक्सेलरेशनचा आहे ना. मग फोर्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याला मासनं काय केलं पाहिजे? मल्टिप्लाय. मग काय येईल पुढे? mg मायनस mr ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. बघा mg डॅश इक्वल टू mg मायनस mr ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. इथंपर्यंत कळालं सगळ्यांना? आता तिन्ही टर्म्समध्ये काय आहे? m आहे. तिन्हीकडचा m काय झाला? कॅन्सल झाला. g डॅश इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला? g मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. g डॅश इक्वल टू g मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आता हा जो फॉर्म्युला आहे ना हा काय इंडिकेट करतो आपल्याला? व्हेरिएशन ऑफ g विथ लॅटिट्यूड. आता यातला लॅटिट्यूड म्हणजे कोण? थीटा. लॅटिट्यूड म्हणजे कोण असणार आहे? थीटा असणार आहे. आणि जी डॅश म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर लॅटिट्यूडला असणारी इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी असणार. आलं लक्षात? आता यातला आर जो आहे कॅपिटल आर तो म्हणजे काय? अर्थची रेडियस. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर स्पीड. कुणाचं? अर्थचं अँग्युलर स्पीड. त्यानंतर थीटा म्हणजे काय असणार? लॅटिट्यूड असणार. आता बघा थीटाची व्हॅल्यू सपोज डिक्रीज झाली. हां, थीटा काय सांगितला मी? डिक्रीज झाला. थीटा डिक्रीज झाला तर कॉस थीटाची व्हॅल्यू काय होते? थीटा कमी कमी होत चाललाय, त्याचा कॉस थीटा काय होत जातो? इन्क्रीज होतो. बरोबर की नाही? कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते, कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे थीटा कमी होईल तशी त्याची कॉसची व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज होत जाते. म्हणजे लॅटिट्यूड म्हणजेच थीटा कमी झाला तर त्याची कॉसची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. ही व्हॅल्यू जर कॉस्टची इन्क्रीज झाली, जेवढी जास्त व्हॅल्यू तुम्ही जी मधनं सबट्रॅक्ट कराल तेवढी ही व्हॅल्यू कमी होणार. रिलेशन कळलं का बघा सगळ्यांना? थीटा डिक्रीज झाला तर कॉस थीटा इन्क्रीज होईल. कॉस थीटा जेवढा इन्क्रीज होत जाईल तेवढी मोठी व्हॅल्यू तुम्ही जी मधनं काय करणार आहे? मायनस. जेवढी मोठी व्हॅल्यू जी मधनं सबट्रॅक्ट कराल तेवढी जी डॅशची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. आलं लक्षात? म्हणजे इथे मी रिलेशन काय सांगितलं? थीटा कमी झाला की जी डॅश काय झाला? कमी झाला. थीटा कमी झाला की जी डॅश कमी झाला. याचा अर्थ काय? की अल्टिट्यूड डिक्रीज झाला की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. आता सपोज थीटा इन्क्रीज झाला. थीटा इन्क्रीज झाला, कॉस थीटा काय होतो? डिक्रीज होतो. कॉस थीटा कमी कमी होत गेला, जी मधनं तुम्ही कमी कमी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करत गेला. बरोबर? जी डॅश काय होणार? इन्क्रीज होणार. म्हणजे थीटा इन्क्रीज झाला तर जी डॅश पण काय होणार? इन्क्रीज होणार. बरोबर? म्हणजे आपण इथे असं सांगू शकतो की लॅटिट्यूडमध्ये इन्क्रीज झाला की ग्रॅव्हिटी इन्क्रीज होणार, लॅटिट्यूड डिक्रीज झाला की ग्रॅव्हिटी डिक्रीज होणार. ओके. आत्तापर्यंत अल्टिट्यूड आणि डेप्थ यांचं प्रपोर्शन इनवर्स होतं, पण याचं प्रपोर्शन डायरेक्ट आहे. डायरेक्टचा अर्थ काय? की इन्क्रीज झाला तर इन्क्रीज आहे, डिक्रीज झाला तर डिक्रीज आहे. आलं लक्षात? आता लॅटिट्यूड म्हणजे काय आहे? अँगल आहे. कुणासोबत मेजर केला आहे तो? इक्वेटर सोबत अँगल केला आहे मेजर. बरोबर? आता मला सांगा मग इक्वेटरला अँगल किती असणार?
आपण अँगल कुणासोबत काउंट करतो? इक्वेटरसोबत. मग इक्वेटरला अँगल किती? 0. पुढे पुढे इन्क्रीज होत गेला. पोलला किती असणार? 90. 0 to 90. आता बघा इथून 0 to 90 असा अँगल तुम्ही कॅल्क्युलेट करणार. जर पॉईंट इथं असेल तरीसुद्धा इकडनं 0 to 90 कॅल्क्युलेट करायचा. ओके, 90च्या पुढं इकडं कॅल्क्युलेट करायचा नाही, इक्वेटरसोबत करायचा आहे. मग तो तुम्ही इकडनं करा किंवा इकडनं करा. येतं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे सपोज पार्टिकल तुम्हाला इथं दिलाय तर ह्याच साईडनं करायला पाहिजे अँगल असा आहे का? नाही, तुम्ही इकडनं तो अँगल कॅल्क्युलेट करू शकता. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे याचा जो अँगल आहे ह्याची रेंज काय असणार? 0 to 90. 0 कुठे असणार? इक्वेटरला, आणि 90 कुठे असणार? पोलला. येतं लक्षात? मग आता सांगा, इक्वेटरला अँगल कसा आहे? सगळ्यात कमी, बरोबर. म्हणजे लॅटिट्यूडची व्हॅल्यू कशी आहे? कमी आहे. लॅटिट्यूड कमी असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण काय असणार? कमी असणार, बरोबर. पोलला पोहोचलात, लॅटिट्यूडची व्हॅल्यू मॅक्झिमम झाली, बरोबर, आणि तिथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण काय असणार? मॅक्झिमम. आणि म्हणून जीची व्हॅल्यू मिनिमम असते इक्वेटरला, मॅक्झिमम असते पोलला. इक्वेटर टू पोल जाताना व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते, पोल टू इक्वेटर येताना व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. पॉईंट सगळ्यांना व्यवस्थित कळाला? ह्याच्यावर MCQ कुठला असतो? आत्ता जे मी सांगितलं, व्हेन वी मूव्ह फ्रॉम इक्वेटर टू पोल. इक्वेटर टू पोल जाताना व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज, आणि पोल टू इक्वेटर येताना डिक्रीज. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता हे पहिल्यांदा लिहायचं आणि त्यानंतर मग इक्वेटरला व्हॅल्यू काय असेल आणि पोलला काय असेल हे आपण फाइंड आउट करूया. सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं लॅटिट्यूड. लॅटिट्यूड angle made by position vector of a particle on the surface of earth with equator at center of the earth is called as latitude. डायग्राम घ्यायचे, डायग्राम काढायचे. इकडे एक जण मागे बसा. तिघी जणी बसू नका. आता इथे ही जी लाईन आहे ना ज्याच्यावर आपण स्मॉल r लिहिला आहे तिथंच काय लिहायचा? स्मॉल a. आणि जिथे ही कॅपिटल R आहे ना तिथे काय लिहायचा? AR. मोठा सर्कल काढा नाहीतर ते सगळं एकदम गिचमिट होईल. सर्कल मोठा काढा म्हणजे ते व्यवस्थित तुम्ही जे लिहिलंय ते दिसेल. झालं का? सर्वेश झालं का?
हां, पुढे घ्यायचं आता. द अर्थ रोटेट. राहिला असेल त्यांनी घरी जाऊन टेक्स्टबुकमध्ये बघून काढायची डायग्राम. घ्या. अर्थ रोटेट इन इक्वेटोरियल प्लेन. अर्थ रोटेट इन इक्वेटोरियल प्लेन फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. फ्रॉम वेस्ट टू ईस्ट with constant angular speed omega. With constant angular speed omega with constant angular speed omega. Next line. Consider a particle P. Consider a particle P on the surface of earth. On the surface of earth consider a particle P on the surface of earth. Rotate along with earth. Along with earth in circle having center O dash. Having center O dash and radius small r. Having center O dash and radius small r. Next line ला. Capital R is the radius of the earth. Capital R is radius of the earth. इथं ई नाव द्या. ई angle EOP. Angle EOP equal to theta. Angle EOP equal to theta represents latitude. Represents latitude. Next line. Therefore angle OP O dash equal to theta. Next line. In triangle O dash P. Next line ला cos theta equal to O dash P upon OP. Cos theta equal to O dash P upon OP. Next line equal to small r upon capital R. Next line. Therefore small r equal to capital R cos theta. Small r equal to capital R cos theta. Equation 1. Next line. As particle P revolves in small circle
revolves in small circle centripetal acceleration is given by next line a equal to कसला a लिहायचा small a equal to r omega square next line ला therefore a equal to capital R cos theta into omega square. त्याला इक्वेशन नंबर 2 टाकायचा. नेक्स्ट लाइन ग्रॅव्हिटेशनल फोर्स acting on particle P is partially utilized. Gravitational force acting on particle P is partially utilized for एक मिनिट हे राहिलं ना, ती लाईन खोडा आत्ताची. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं आत्ता लिहिलंय ना तुम्ही ते, ती लाईन खोडा पूर्ण. नेक्स्ट लाईनला घ्यायचं, हे लिहायचं डायरेक्ट AR इक्वल टू A cos theta. AR इक्वल टू A cos theta. ह्याच्या पुढे डॉट डॉट टाकायचे आणि काय लिहायचं, रेडियल कॉम्पोनंट ऑफ ॲक्सेलरेशन A. रेडियल कॉम्पोनंट ऑफ ॲक्सेलरेशन A. झालं, A cos theta झालं. ह्याच्या पुढे हे लिहा मग आता, therefore AR equal to capital R omega square cos square theta. capital R omega square cos square theta. इक्वेशन 3 टाका याला, इक्वेशन 3. आता नेक्स्ट लाईन जे मगाशी लिहिलंय ना ते लिहायचं. काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल P. Gravitational force acting on particle P is partially utilized in providing this component of acceleration. Next line, therefore effective force is given by mg dash equal to mg minus mr omega square cos square theta. mg minus mr omega square cos square theta. Therefore G dash equal to G minus R omega square cos square theta. G minus R omega square cos square theta. झालं. नेक्स्ट लाईनला धिस इक्वेशन रिप्रेझेंट, सगळ्यांनी होमवर्कच्या नोटबुक आणल्यात का रे? सांगितलं होतं ना? हां, उद्या मंगळवार आहे ना, उद्या चेक करणार आहे काय? धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स व्हेरिएशन ऑफ G. धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स व्हेरिएशन ऑफ G with latitude. Variation of G with latitude. Next line, as theta increases, cos theta कॉमा द्यायचा मध्ये increases नंतर, cos theta decreases and
G dash increases and G dash increases. Next line, as theta decreases, cos theta increases and G dash decreases झालं. आता त्याच्यानंतर केस 1 घ्यायची. केस 1 ॲट इक्वेटर. केस 1 ॲट इक्वेटर. बघा, इक्वेटरला मला सांगा थीटाची व्हॅल्यू किती असते? 0 असते ना. ॲट इक्वेटर थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. कॉस थीटा इक्वल टू किती असणार मग? 1. कॉस थीटा असेल 1. जी डॅशचा फॉर्म्युला जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा किती? 1 आहे, तर इथं 1 आला. आन्सर किती आलं? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. इक्वेटरला जी डॅशची व्हॅल्यू काय आहे? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर आहे, बरोबर. आता आरची व्हॅल्यू आणि ओमेगाची व्हॅल्यू जर इथं टाकली तर आपल्याला आर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मिळणार आणि आरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ओमेगाची व्हॅल्यू सुद्धा कशी असणार? कॉन्स्टंट, कारण ओमेगा इज इक्वल टू असतो 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू काय असतो? 2 पाय अपॉन टी. 2 इंटू 3.14. आता हा स्क्वेअर घ्यायचा आहे ना इथे. इथं काय आहे? ओमेगा स्क्वेअर आहे, म्हणजे काय येणार? 2 पाय अपॉन टीचा स्क्वेअर, म्हणजे इथे 2 इंटू 3.14 अपॉन 24 इंटू 60 इंटू 60. याचा सगळ्याचा काय येणार? स्क्वेअर. बघा, टी म्हणजे काय? टाईम पिरियड. कोणाचा? अर्थचा. अर्थच्या रोटेशनचा टाईम पिरियड किती असतो? 24 तास. 24 आवर्स. 24 आवर्सचे सेकंड केले. 24 इंटू 60 इंटू 60 आणि 2 इंटू 3.14 आणि ह्या सगळ्याचं काय होणार आहे? स्क्वेअर होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे जर तुम्ही ओमेगा स्क्वेअर काढला इथे, तो इथं टाकला, आरची व्हॅल्यू जी आहे ती जर इथे पुटअप केली आणि जी मायनस जी डॅश इक्वल टू काय असणार आहे? आर ओमेगा स्क्वेअर. बघा, जी मायनस जी डॅश इक्वल टू काय असेल? आर ओमेगा स्क्वेअर. याच्यामध्ये आरची व्हॅल्यू टाकायची किती? 6400 किलोमीटर. त्यानंतर ओमेगा स्क्वेअर याच्यावरनं फाइंड आउट करायचा. ओमेगा स्क्वेअर काढायचा, आर टाकायचा, आर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. तर ही जी व्हॅल्यू आहे ही किती येते? तर 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी मायनस जी डॅश ही व्हॅल्यू किती येते? 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच इक्वेटरला जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे ती कशी फाइंड आउट करायची? तर जी मधून काय मायनस करायचा? 0.03386. जीची व्हॅल्यू किती असते? 9.8. त्यातून एवढी व्हॅल्यू काय करायची? मायनस करायची आणि मग आपल्याला व्हॅल्यू कुठली मिळेल? इक्वेटरला असणारी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू. समजलं सगळ्यांना? काय केलं इथे आपण? थीटाची व्हॅल्यू 0 टाकली, कॉस थीटा 1 टाकला, मग जी डॅशचा फॉर्म्युला काय मिळाला? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. आर ओमेगा स्क्वेअर ही व्हॅल्यू काढायची. तर जी मायनस जी डॅश इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर आहे आणि आर ओमेगा स्क्वेअरचा आन्सर किती येतं मग? 0.03386. मग सपोज तुम्हाला जी डॅश काढायचा आहे, जी डॅश, तर कसा काढायचा? जी मधनं ही व्हॅल्यू काय करायची? मायनस करायची. ओके, म्हणजेच 9.8 मायनस 0.03386. जे काही आन्सर असेल ते काय असेल? इक्वेटरला असणारी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आता सेकंड, ॲट पोल्स थीटाची व्हॅल्यू किती असते? 90. कॉस थीटाची व्हॅल्यू किती असणार? 0. जी डॅश इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. कॉस थीटा किती आहे? 0. इथं 0 टाका, ही टर्म अख्खी 0 मिळाली ना. पुढे काय येईल मग? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर इंटू 0, म्हणजेच फायनल आन्सर काय आलं? जी. जी डॅश इज इक्वल टू काय मिळाला? जी. म्हणजे पोलला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही किती आहे? जी आहे. ओके, आणि जी म्हणजे किती असणार व्हॅल्यू? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्झिमम कुठे आहे? पोलला. त्याच्यातून काहीही सबट्रॅक्ट केलं जाणार नाही. ॲज इट इज जेवढी सरफेसला व्हॅल्यू असते ती कुठे असते? पोलला असते.
ओके. आता ज्यावेळेस आपण बघतो ना हाईट सोबत व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते, डेप्थ सोबत डिक्रीज होते, सरफेसला मॅक्झिमम असते. किती असते सरफेसला? 9.8 असते. आणि ती व्हॅल्यू आपल्याला कुठं मिळते? पोलला मिळते. आलं लक्षात सगळ्यांच्या? घ्या. केस 1 घ्यायची. केस 1 ॲट इक्वेटर. ॲट इक्वेटर थीटा इक्वल टू 0. Therefore cos theta equal to 1. Therefore g dash equal to काय येणार? g minus r omega square cos square theta equal to g minus r omega square into 1 लिहायचं आहे. झालंय? g minus r omega square into 1. Therefore g dash equal to g minus r omega square. बॉक्स करा इक्वेशनला त्या. नेक्स्ट लाईनला घ्यायचं. हिअर आर इक्वल टू 6400 किलोमीटर. आर इक्वल टू 6400 किलोमीटर. त्यानंतर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. 2 पाय अपॉन टी इक्वल टू 2 into 3.14 in upon 24 into 60 into 60. Next line. By putting these values, we will get r omega square equal to 0.03386. r omega square equal to 0.03386 meter per second square. Next line. Therefore g minus g dash equal to r omega square. Therefore g minus g dash equal to 0.03386 meter per second square. झालं. केस सेकंड घ्यायची. ॲट पोल्स. केस सेकंड ॲट पोल्स. थीटा इक्वल टू 90 डिग्री. कॉस थीटा इक्वल टू 0. Therefore g dash equal to g minus r omega square cos square theta equal to g minus r omega square into 0 equal to g minus 0 equal to g. Therefore g dash equal to g. त्याला बॉक्स करायचा. नेक्स्ट लाईन. Therefore acceleration due to gravity is minimum at equator. Acceleration due to gravity is minimum at equator and maximum at poles. Next line. When we move from equator to pole, g goes on काय? increasing. g goes on increasing. झालं. एक्झाम्पल घ्यायचं एक.
नको, हे नको, एक मिनिट. अरे एक शब्द तर खोडायचा आहे. अ बॉडी वेज 5.6 kg weight. अ बॉडी वेज WEIGHS. A body weighs 5.6 kg weight. 5.6 kg weight on surface of earth. On surface of earth. Full stop. How much will be its weight? How much will be its weight on a planet? How much will be its weight on the planet whose mass is 1/7 mass of the earth, whose mass is 1/7 mass of the earth, and radius twice that of the earth. Radius twice that of the earth's radius. Body weighs 5.6 kg weight on surface of earth. बॉडीचं वेट किती सांगितलेलं आहे? 5.6 kg वेट. kg वेट सांगितलंय बरं का, म्हणजे हे मास आहे, बरोबर की नाही? kg वेट म्हणजे काय? मास दिलंय, त्याला तुम्हाला g न मल्टिप्लाय करायचं आहे अजून, आणि ते कुठे आहे? अर्थच्या सरफेसवर आहे. हाऊ मच विल बी इट्स वेट ऑन द प्लॅनेट. प्लॅनेटवर तिचं वेट किती असेल? त्या प्लॅनेटचं मास किती सांगितलेलं आहे? मास ऑफ द प्लॅनेट इज 1/7 मास ऑफ द अर्थ. MP = 1/7 ME. त्यानंतर रेडियस इज ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ, म्हणजे RP = 2RE. हे रिलेशन आहे. आणि त्यानंतर आपल्याला गिवन आहे की बॉडीचं वेट अर्थच्या सरफेसवर किती आहे. आता बॉडीचं वेट म्हणजे काय असतं? बॉडीवर ॲक्ट होणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर? बॉडीवर ॲक्ट होणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच बॉडीचं वेट असणार आहे. किंवा तुम्ही असं पण घेऊ शकता की वेट जे आहे ते जीवर डिपेंड असणार आहे. कुणावर डिपेंड असणार आहे? जीवर. म्हणजे mg हे काय असतं? वेट असतं, बरोबर? mge तुम्हाला किती सांगितलेलं आहे? mge किती सांगितलं आहे? 5.6 kg वेट. आणि विचारलंय काय? mgp. काय विचारलंय? mgp, बरोबर? mg म्हणजे काय? तर अर्थवर जी ग्रॅव्हिटी आहे त्यानं तुम्ही मासला मल्टिप्लाय केलं, तुम्हाला अर्थवरचं वेट मिळालं. जर प्लॅनेटवर ग्रॅव्हिटी gp असेल, त्यानं मासला मल्टिप्लाय करा, काय मिळेल तुम्हाला? वेट ऑन द प्लॅनेट मिळेल. आणि तुम्हाला हे विचारलेलं आहे. तर आता याचं आपल्याला gp काढावा लागेल ना. gp आपल्याला मिळाला की त्याला mgp केलं की काय मिळणार आहे? वेट मिळणार आहे. म्हणजेच काय? आता इथं काय केलं पाहिजे सांगा मला? जीचं रिलेशन घ्यायचं. कसं घ्यायचं जीचं रिलेशन? जीचा फॉर्म्युला काय? gm/r². म्हणजे ग्रॅव्हिटी डिपेंड कुणावर आहे? एमवर आणि आरच्या स्क्वेअरवर. एमला कशी प्रपोर्शनल? डायरेक्टली. r² कशी आहे? इनव्हर्सली. बघा जीचा फॉर्म्युला g = gm/r² आहे. मग gp/ge केलं तर इकडे काय मिळेल? MP/me इंटू काय असेल? RE²/RP². हे कळलं ना सगळ्यांना? बघा gp/ge, इथं एमचं आणि जीचं प्रपोर्शन डायरेक्ट, म्हणजे इथं p असेल तर इथं पण pच घ्यायचा, बरोबर? r² रिलेशन कसं आहे? इनवर्स. म्हणून इथं p असेल तर इथं काय घेतलं आपण? e घेतला. आलं लक्षात? उलटं केलं. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूया. MP/me हा रेशो किती येईल? MP/me किती येईल? 1/7 इंटू RE/RP किती? RE/RP किती येणार? काय? 2चा स्क्वेअर नाही. RE/RP 1/2, बरोबर? 1/2चा स्क्वेअर ना, म्हणजे किती असणार? 1/4. इथे काय येईल मग? 1/4. आणि इकडे काय आहे तर gp/g. आता हा रेशो आपल्याला किती मिळतोय मग? 1/28. gp/g हा रेशो किती मिळाला? 1/28. म्हणजे gp = किती असेल? 1/28 ऑफ g.
आता mgp इज इक्वल टू किती असेल मग 1/28 ऑफ mg, बरोबर का? मग आता 1/28 आणि mg किती आहे 5.6, कळालं? मग आता इथे आन्सर किती येईल 0.2. किती आन्सर असेल 0.2 kg वेट, 0.2 kg वेट. समजलं? म्हणजे त्याच प्लॅनेटचं वेट कुठं, त्या ऑब्जेक्टचं वेट पी या प्लॅनेटवर किती असणार आहे तर 0.2 kg वेट. आलं लक्षात? लिहा. ह्याचं ॲन्सर टेक्स्टबुकमध्ये 9.8 दिलं आहे, जे रॉंग आहे. हां, ॲन्सर किती आहे याचं 0.2 kg वेट.